हिंदूंनो हे पहा, भगवाधारी भाजप निवडणूक आली की सेक्युलर होतो. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या हाती गाजर आलं. जेव्हा शिवसेना राष्ट्रवादीसारखे पक्ष फोडले जात होते तेव्हा जे हसले, आज तेच रस्त्याने रडताना दिसले. मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन, अक्षरशः जाळून घेईन. मला वैताग आलेला. लोक विचारते तो मग मी काय तरी सांगू. हे बघून शिवसैनिकांच्या मनाला शांती मिळाली. भाजप म्हणजे काँग्रेसमधल्या नेत्यांना तिकीट घरपोच आणून देणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या नेत्यांना तिकिटासाठी असं रडावं लागत नाही. भाजपवर ही वेळ का आली? निखिल वागळे यांनी भाजपची सगळी अंडी पिल्ली कशी बाहेर काढली बघा. आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षावर. याचं कारण असं आहे की भाजपमध्ये या महानगरपालिका निवडणुकीस 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये जी बंडखोरी झाली तेवढी इतर कोणत्याही पक्षात झाली नाही. नुसती बंडखोरी झाली नाही तर विविध शहरांमध्ये, अगदी नागपूरपासून, पुण्यापासून, नाशिक आणि संभाजीनगरपर्यंत सगळीकडे कार्यकर्त्यांच्या रोषाचा उद्रेक झाला. जे जे प्रकार घडले ते विलक्षण लाजिरवाणे होते. भाजपची आता काँग्रेस झालेली आहे हा प्रश्न या सगळ्या घडामोडीतून निर्माण होतो. काय नाही झालं यावेळेला बघा. नागपूरमध्ये आजच बातमी आलेली आहे. नागपूरमध्ये भाजपच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिलं नाही. त्याने फॉर्म भरला, त्याच्यावर दबाव आणला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी की त्याने मागे घ्यावा तो फॉर्म म्हणून. तर स्थानिक कार्यकर्त्यांनी या उमेदवाराला आपल्या घरी कोंडून ठेवलं, त्याने फॉर्म मागे घेऊ नये म्हणून. दुसरीकडे संभाजीनगरामध्ये एका स्थानिक नेत्याच्या भाजपच्या महिला कार्यकर्तीनं कानशिलातच लगावली. निदान तसा प्रयत्न केला. गाड्या रोखल्या गेल्या. अतुल सावे आणि इतर भाजपचे नेते यांच्या गाड्या रोखल्या गेल्या. दणादणा आवाज केले, विरोध केला, भोकाण पसरलं काही महिला कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये. एवढा असंतोष हल्लीच्या काळामध्ये दुसऱ्या कोणत्याही पक्षात उमटला नव्हता. आता एक गोष्ट तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सेना भवनामध्ये एक वर्कशॉप घेतलं. मुंबईचे प्रमुख प्रश्न कोणते आहेत, आपण काय करणार आहोत, काय योजना. पण या वर्कशॉपमध्ये आदित्य ठाकरे काय म्हणाले तुम्हाला सांगतो की आपल्या पक्षामध्ये अशा प्रकारे पळवापळवी झाली नाही, कोणी कार्यालय फोडलं नाही, कोणी आत्मदहनाचा प्रयत्न केला नाही. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. म्हणजे भाजपमध्ये कार्यकर्त्यांनी, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी जे अपप्रकार केले ते आपल्या पक्षात झाले नाही. हा भाजप विरोधी पक्षांसाठी आता अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे भाजपचे समर्थक, भाजपचे विरोधक हा प्रश्न विचारताय की भाजपवर ही वेळ का आली? भाजप इतका सत्तालोलूप कधीपासून झाला? भाजपचे कार्यकर्ते बेशिस्त कधीपासून झाले? कार्यकर्त्यांवर नेत्यांचं काही नियंत्रण नाही का? भाजपचे कार्यकर्ते संघ परिवाराचं ऐकत नाहीत का? हे प्रश्न आता उपस्थित करण्यात आलेले आहे. लोकसत्ताने हेडलाईनची बातमी छापलेली आहे. तिचं नाव आहे उपऱ्यांची माळ फुले. काय म्हणताय लोकसत्ता या बातमीमध्ये की उमेदवार आयात जे केलेले आहेत भाजपने, बाहेरून ज्या लोकांना घेतलेलं आहे, अशा 377 जणांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. लोकसत्ताने आकडे सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही बघा. मुंबईमध्ये 15 आयारामांना उमेदवारी दिलेली आहे, नागपूरमध्ये 3, अकोल्यामध्ये 7, अमरावतीमध्ये 8, चंद्रपूरमध्ये 5, पुण्यामध्ये 25, पिंपरी चिंचवडमध्ये 25, सोलापूरमध्ये 30, अहिल्यानगरमध्ये 12, नाशिकमध्ये 24, जळगावमध्ये 11, धुळ्यामध्ये 12, छत्रपती संभाजीनगरमध्ये 16, लातूरमध्ये 17, नांदेडमध्ये 45, ठाण्यामध्ये 4, कल्याण डोंबिवलीमध्ये 11, नव्या मुंबईमध्ये 28, जालनामध्ये 30 आणि वसईमध्ये 9 अशा 337 जणांना बाहेरून आलेल्या, म्हणजे इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना
भाजपने उमेदवारी दिलेली आहे. तेव्हा भाजप सुद्धा आता या निवडणुकीत आयाराम गयारामचा पक्ष झालेला आहे, यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. प्रश्न असा आहे की हे का झालं. याचं एक कारण असं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांची सत्ताकांक्षा वाढलेली आहे. आपण भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली तर आत्ताच आपल्याला संधी मिळू शकते, आपण नगरसेवक बनू शकतो, आपण आणखीन कोणी बनू शकतो. इतकी वर्ष आम्ही काम करतो, आम्ही सतरंजा उतरायचं काम करतोय, आम्ही खुर्च्या लावायचं काम करतोय, आम्ही शिबिरामधून लोकांना वाढलेलं आहे, आम्ही जाहीर सभेचा मंडप बांधण्याचंही काम केलेलं आहे, अनेक कामं केलेली आहे, आम्ही पक्षासाठी राबलो आहोत, पक्षाला हवी तेव्हा माणसं घेऊन आलेलो आहोत. अशा वेळेला आता जर आम्हाला उमेदवारी मिळणार नसेल आणि बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार असेल तर उपयोग काय, हा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते विचारत आहेत. आणि तो योग्यच आहे. आम्ही काय आयुष्यभर सतरंजा उतरायचा काय, हा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचारला पाहिजे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंचं प्रकरण गाजलेलं आहे. यावेळेला बघा, भाजपने 9 तरुण प्रवक्त्यांना तिकीटं दिली आहेत विविध महानगरपालिकेमध्ये, पण केशव उपाध्येंना अजूनही कसलंच तिकीट दिलेलं नाही. महापालिका तर सोडाच, पण आमदारकी नाही, महामंडळ नाही, कुठेही काही नाही. पण माझा प्रश्न असा आहे की आज निष्ठावंत कार्यकर्ते एवढे चिडलेले असताना संघ परिवार काय करतो. भाजप जर चुकीचा वागत असेल, भाजपात जर घराणेशाही येत असेल, आयारामांना महत्व येत असेल, पैशाचे व्यवहार वाढले असतील तर संघ परिवाराने बोलायला नको का. पण संघ परिवार अशा वेळी काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की केवळ एवढंच नाही, निष्ठावंतांना अडगळीत टाकलं, पण नवी मुंबईमध्ये काय घडतंय बघा. नवी मुंबईमध्ये भाजपने आपला अख्खा पक्ष हा गणेश नाईकांना देऊन टाकलेला आहे. गणेश नाईक पूर्वी शिवसेनेत होते, आपल्याला माहिती आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्यानंतर आता भाजपमध्ये आहेत. गणेश नाईक ज्या पक्षात असतात त्या पक्षाचं बहुमत नवी मुंबईत असतं. आधी शिवसेनेचं होतं, मग राष्ट्रवादीचं झालं, आता भाजपचं होण्याची शक्यता आहे. पण सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईकांना दिलेली आहेत की भाजपच्या संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुणीही विचारत नाही. मंदा म्हात्रे या पूर्वीपासून भाजपचे आमदार आहेत, पण या मंदा म्हात्रेंना जी काही तिकीटं पाहिजे होती, 10-15 असतील, 10-12 असतील, एवढी तिकीटं सुद्धा गणेश नाईकांनी दिली नाहीत, त्यांची फसवणूक केली. जयेश म्हात्रे यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की मंदा म्हात्रे यांना सह्या न केलेले फॉर्म देण्यात आले. त्या पक्षाध्यक्ष जे तिकडचे आहेत त्यांचा शोध घेत होत्या, पक्षाध्यक्ष गायब झाले आणि 3 वाजता फॉर्म भरण्याची मुदत संपल्यावर पक्षाध्यक्ष हजर झाले. अशा प्रकारे भाजपने स्वतःच्याच आमदाराला फसवलं आहे. पण देवेंद्र फडणवीस काहीही बोलणार नाहीत, अमित शहा काहीही बोलणार नाहीत, किंवा मोदी सुद्धा काही बोलणार नाहीत. याचं कारण भाजपला सत्तेचा भस्म्यारोग झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो, मी हे अनेक वेळा बोलले, पुन्हा एकदा सांगतो, भाजपला सत्तेचा भस्म्यारोग झालेला आहे. सत्ता पाहिजे हे बरोबर आहे, प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं, पण सत्ता मिळवण्यासाठी कोणता मार्ग वापरायचा, कोणत्या तडजोडी करायच्या, याची काही मर्यादा असली पाहिजे. पण आता आम्हाला लोकसभेची सत्ता नाही मिळाली ना, आम्हाला विधानसभा मिळाली, विधानसभेत पाशवी बहुमत मिळालं, नगरपंचायत मिळाली, नगर परिषदा मिळाल्या, आता महापालिका सुद्धा पाहिजेत, बहुसंख्य महापालिका भाजपला मिळाल्या पाहिजेत, मग जिल्हा परिषदा मिळाल्या पाहिजेत. हा फडणवीसांचा आग्रह आहे. कोणताही मार्ग वापरा, कोणतीही साधन सामुग्री वापरा, कसाही पैसा उधळा, पण भाजप विजयी झाला पाहिजे. याला मी सत्तेचा भस्म्यारोग म्हणतो. यातच भाजपचा अंत दडलेला आहे, लक्षात ठेवा. काँग्रेसचं हेच झालं, सत्ता सत्ता सत्ता, मग सत्तेचा माज चढतो जो भाजपला ऑलरेडी चढलेला आहे, आणि मग तिथेच त्यांची अधोगती सुरू होती. निष्ठावंतांचा जो आक्रोश आहे तो भाजपने वेळच्या वेळी जर ऐकला नाही तर भाजपची अधोगती अटळ आहे. ही अधोगतीची सुरुवात आहे.
यापुढे मला माहीत नाही भाजप किती काळ सत्तेत राहणार आहे. अखंड काळ तर राहू शकत नाही, कधीतरी सत्तेबाहेर व्हायची वेळही येईल. पण ज्या पद्धतीने आता भाजपने सत्ता मिळवलेली आहे किंवा सत्तेमध्ये ते पुढे पुढे जे जात आहेत, ती पद्धत काही योग्य नाही, हे त्यांना बजावण्याची वेळ आलेली आहे.